बोलतायत। आता भाजपच्या तर्फे महापौर पदासाठीच्या नावाची घोषणा पुढच्या काही क्षणात होणार आहे। त्यामुळे भाजप शिवसेना महायुतीचा महापौर पदाचा चेहरा कोण असणार याची घोषणा अगदी काही क्षणात होणार आहे। तर मुंबई महापालिकेच्या उपमहापौरपदी संजय शंकर घाडी यांची निवड झालेली आहे। शिवसेनेतर्फे संजय शंकर घाडी यांची निवड झालेली आहे, त्यांचं नाव जाहीर झालेलं आहे। शिवसेनेचे संजय घाडी हे आता उपमहापौर पदाचे उमेदवार असतील। आता त्यांचंच नाव उपमहापौर म्हणून निश्चित मानलं जात आहे। संजय घाडी मुंबईचे उपमहापौर होणार आहेत। अर्थात ठाकरेंकडून उपमहापौर पदासाठीही काही चेहरा दिला जातो काय पाहणं महत्त्वाचं असेल। मात्र उपमहापौरपदी संजय घाडी हेच विराजमान होतील हे आता जवळपास निश्चित मानलं जात आहे। तर महायुतीकडून उपमहापौर पदाचं नाव जाहीर झाल्यानंतर आता प्रतीक्षा आहे तर महापौर पदासाठी भाजपकडून कोणता चेहरा असणार, कुणाच्या नावाची घोषणा होणार, मुंबईच्या भाजपच्या पहिल्या महापौर कोण होणार याचीच प्रतीक्षा आहे। आणि आता अमित साटम काही क्षणात त्या नावाची घोषणा करतील। तर उपमहापौर पदी आता संजय घाडी यांची वर्णी लागलेली आहे। भाजप शिवसेना महायुतीचा उपमहापौर आहेत संजय घाडी। शिवसेनेतर्फे त्यांचं नाव जाहीर झालेलं आहे। काही वेळापूर्वीच शिवसेना भाजपची एकत्रित बैठक पार पडलेली आहे आणि त्यानंतर आता या नावांची घोषणा होते। आता महापौरपदी कोण विराजमान होणार त्या नावाची घोषणा होईल। आपले प्रतिनिधी अजय माने आपल्या सोबत आहे। अजय, संजय घाडी हे आता मुंबईचे महापौर उपमहापौर होणार हे आता निश्चित झालेलं आहे। मात्र महापौराचा चेहरा कोण असणार आहे त्याचीच प्रतीक्षा आहे। आपण जर पाहिलं तर नुकतंच जे ते शिंदेच्या शिवसेनेकडून पत्र जाहीर करत जो आहे तो उपमहापौर या नावावर जो आहे तो शिक्कामोर्तब जो आहे तो करण्यात आलेला आहे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की अच्छा, तुम्हाला थोडंसं थांबवते कारण राहुल शेवाळे सध्या बोलतात। शिल्पकार परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करून आज या ठिकाणी आपण मुंबई महानगरपालिकेच्या महापौर पदाकरता आणि उपमहापौर पदाकरता अर्ज भरण्याकरता या ठिकाणी आपण सर्वजण उपस्थित आहे। व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवर उपस्थित या ठिकाणी नवनिर्वाचित नगरसेवक आज सर्वांना उत्कंठ आहे की मुंबईचा महापौर कोण होणार आहे, मुंबईचा उपमहापौर कोण होणार। आणि आपल्या सर्वांना माहिती आहे मुंबई महानगरपालिकेत जे आपल्याला ऐतिहासिक यश प्राप्त झालेलं आहे महायुतीच्या माध्यमातून ते महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब, महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेब ह्या दोघांच्या माध्यमातून मुंबईचा जो विकास झाला, मुंबईचा जे इन्फ्रास्ट्रक्चर आपण डेव्हलप केलेलं आहे त्यामुळे मुंबईकरांनी महायुतीला साथ दिली, महायुतीला प्रतिसाद दिला आणि त्यामुळेच आपल्याला एक ऐतिहासिक हे यश प्राप्त झालेलं आहे। म्हणून आजचा क्षण आपल्याला सर्वांना हा बघायला मिळतोय, हा एक ऐतिहासिक क्षण आहे। अमितजींना पण बोललो की अमितजी अध्यक्ष असताना हा एक ऐतिहासिक क्षण त्यांच्या अध्यक्षीय कारकिर्दीत होतं। निवडणूक आपण महायुतीच्या माध्यमातून लढवली आणि कुठेही महायुती तडावणार नाही या दृष्टिकोनातून आपण सर्वांनी ती काळजी घेतली। म्हणून मी आज या ठिकाणी आज सर्वांचं अभिनंदन करतो, महायुतीच्या सर्व पदाधिकाऱ्यांचं पण अभिनंदन करतो की आज जे काही महापौर आणि उपमहापौर पद जे काही घोषित होणार आहे ते आपल्या सर्व माहितीच्या कार्यकर्त्यांमुळे त्यांच्या परिश्रमामुळे त्यांचं पण मी म्हणून आभार मानतो। म्हणून मी आज सर्वप्रथम उपमहापौर पदाकरता जो काही आदेश आहे माननीय मुख्य नेते माननीय उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांचा जो पक्षादेश आहे तो पक्षादेश आपल्या सर्वांच्या समोर मी वाचून दाखवत आहे। शिवसेना मुख्य नेते माननीय एकनाथजी शिंदे साहेब उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांच्या आदेशानुसार बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या उपमहापौर या पदासाठी शिवसेना भाजपा महायुतीचे अधिकृत उमेदवार म्हणून श्री संजय शंकर घाडी यांचे नाव जाहीर करण्यात येत आहे। सदर उपमहापौर पद हे 6 वर्षाकरता असेल। हा एक नवीन फॉर्म्युला माननीय मुख्य नेते एकनाथ शिंदे साहेबांनी घोषित केलेला आहे, तर याची नोंद आपण सर्वांनी घ्यावी। उपमहापौर पदाकरता शिवसेनेतर्फे श्री संजय शंकर घाडी यांचं नाव माननीय मुख्य नेते माननीय उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांनी घोषित केलेलं आहे आणि त्यांचा पदाचा कार्यकाल हा 6 वर्षाकरता असेल। धन्यवाद। मनीष थोडं मागे ना, आगे उठू नको। ए ए ए
वॉर्डमध्ये प्रभाग क्रमांक 5 येतोय आणि हे दुसऱ्या टर्मचे नगरसेवक आहेत. यांना भारतीय विद्यार्थी सेनेपासून त्याचप्रमाणे त्यांनी ज्या पद्धतीने काम केलेलं आहे हे माजी उपनेते म्हणून देखील यांनी काम केलेलं आहे. तर शिवसेना आणि भाजप येथील दोघांतर्फे त्यांना परत एकदा शुभेच्छा दिल्या जात आहेत. संजय गाडी यांचं अभिनंदन करतो. बालपणीचे मित्र आहेत. आज एकत्र सभागृहात आम्ही जाणार आहोत. मी अधिक वेळ न घेता माननीय मुंबईचे अध्यक्ष आमचे नेते अमित साटंगी यांना पुढच्या कार्यवाहीसाठी विनंती करतो. मंचावरती उपस्थित मुंबई उपनगराचे सहपालक मंत्री, मुंबई भारतीय जनता पार्टीचे माजी अध्यक्ष मंगलप्रभात लोढाजी, या ठिकाणी शिवसेनेचे राष्ट्रीय सरचिटणीस राहुल शेवाळेजी, शिवसेनेच्या नेत्या शीतलताई म्हात्रेजी, शिवसेनेचे गटनेते महानगरपालिकेचे अमय घोलेजी, या ठिकाणी उपस्थित मनोज कोटकजी, आपले भारतीय जनता पार्टीचे गटनेते गणेश कणकरजी, मुंबई भारतीय जनता पार्टीच्या सरचिटणीस श्वेता पडळकरजी, मुंबई भारतीय जनता पार्टीचे सरचिटणीस आचार्य पवन त्रिपाठीजी, आपले वरिष्ठ नगरसेवक प्रभाकर शिंदेजी आणि या ठिकाणी उपस्थित सर्व भारतीय जनता पार्टी शिवसेनेचे सर्व नगरसेवक नगरसेविका. मी भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री नितीन नवीनजी, तसेच महाराष्ट्राचे भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष रवींद्र चव्हाण साहेब, तसेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्र फडणवीस साहेब आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेब, आणि सर्वांची चर्चा करून मुंबई भारतीय जनता पार्टीच्या निवडणूक समितीशी चर्चा करून अशी घोषणा करीत आहे की मुंबई महानगरपालिकेच्या महापौरपदी मुंबई महानगरपालिकेच्या महापौरपदी श्री रितू तावडे यांची घोषणा केली आहे. या आकृतीवर वॉर्ड तर या घडीची अत्यंत मोठी बातमी. रितू तावडे या मुंबईच्या महापौर असतील. भाजपचा महापौर पहिल्यांदाच मुंबईमध्ये होतोय आणि रितू तावडे यांची मुंबईच्या महापौरपदी नियुक्ती झालेली आहे. मुंबई भाजपचे अध्यक्ष अमित साटम यांनी त्यांच्या नावाची घोषणा केलेली आहे आणि रितू तावडे या मुंबईच्या महापौर असतील. मुंबईचा महापौर नेमकं कोण होणार याची उत्सुकता महानगरपालिका निवडणुकांच्या आधीपासून होती. भाजपला सर्वाधिक जागा मुंबईमध्ये मिळाल्या, त्यामुळे भाजपचा महापौर होणार हे निश्चित झालं. त्यानंतर महापौर पदासाठी आरक्षणाची सोडत निघाली आणि सर्वसाधारण महिला प्रवर्गासाठी मुंबईचं महापौर पद आरक्षित झालं. त्यानंतर 3 महिलांची नावं सातत्यानं भाजपकडून समोर येत होती आणि त्या तिघींपैकी रितू तावडे यांचं नाव हे प्रदेश पातळीवर राष्ट्रीय पातळीवरती निश्चित झाल्याचं अमित साटम यांनी सांगितलं आणि रितू तावडे या आता मुंबईच्या महापौर असतील. महिला चेहरा समोर आलेला आहे, कारण का महिला सर्वसाधारण प्रवर्गासाठी हे पद राखीव झालेलं होतं. मुंबईमध्ये भाजपचा पहिल्यांदाच महापौर होतोय आणि पहिल्यांदाच महापौर होत असताना महिला महापौर निवडल्या गेलेल्या आहेत रितू तावडे आणि त्यांची मुंबईच्या महापौरपदी आता नेमणूक होणार आहे. तर शिवसेनेचे संजय घाडी हे मुंबईचे उपमहापौर असतील. त्यांच्या नावाची देखील घोषणा करण्यात आलेली आहे. आता ही निवडणूक बिनविरोध होणार की ठाकरे सेनेकडून उमेदवार या निवडणुकीच्या मैदानात उतरवले जाणार याची उत्सुकता आहे. त्या पार्श्वभूमीवर 12 वाजता मातोश्रीवर एका बैठकीचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि तिथे नेमका काय निर्णय होतो याच्यावरती या निवडणुकीचं पुढचं भवितव्य अवलंबून असेल.
मुंबई भाजपचे प्रदेशाध्यक्ष अमित साटम यांनी रितू तावडे यांच्या नावाची घोषणा केलेली आहे. 3 नावं समोर येत होती आणि त्यामध्ये रितू तावडे यांच्या नावाला प्रदेश आणि राष्ट्रीय पातळीवरून भाजपच्या पसंती मिळालेली आहे. मुंबईचे महापौर आणि उपमहापौर आपण पाहतोय. प्रभाग क्रमांक 132 मधून भाजपच्या नगरसेविका आहेत रितू तावडे. मुंबई महानगरपालिकेत 2 टर्मच्या त्या नगरसेविका आहेत.